चाललाय? फडणवीस साहेब, या डिपार्टमेंटला सांगा की तुमच्या डिपार्टमेंटमध्ये असा भेदभाव होता कामा नये. जे काही नियमाने असेल ते सगळ्यांनी करा, पण आम्हाला एक न्याय. त्यांच्या 3-3 वाजता जाहीर सभा, रात्री 2 वाजता जाहीर सभा. काय कारवाई केली? कुठल्या पोलिसांनी कारवाई केली? आणि लहान एखाद्या घरामध्ये, एखाद्या सभा मंडपामध्ये 5-25 लोकांना जमून जर कोणी प्रचार करत असेल की आपल्याला नगरला जायचं आहे रॅलीला, तर तुम्ही गाडी पाठवणार? काय चाललेलं आहे? यासाठी तुम्हाला सगळ्यांनी जी आहे दादागिरी, तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल. मला तुम्हाला सांगायचं, लक्षात ठेवा, आता दाव पर सब कुछ लगा है, दाव पर सब कुछ लगा है. रुक नहीं सकते, टूट सकते हैं, मगर हम झुक नहीं सकते. तयारीने तुम्हाला आता लढावं लागेल. सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं लागेल. दलित आदिवासी समाजाच्या बांधवांना, भगिनी मातांना, नेत्यांना मला सांगायचं आहे, आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात. लक्षात ठेवा. या अशा प्रकारचे जे काही निर्णय होतात, जीआर होतात, त्याच्यातून संभ्रम निर्माण करून जे आहे, हळूहळू तिकडे सुद्धा एखादी झुंडशाहीनं मोठा मोर्चा आला तर तिकडे सुद्धा हेच होईल. काळजी घ्या, एकत्रित राहा. आंध्र प्रदेश जनगणना करताय, जातीगणना करताय. बिहारने केली, 67-63% निघाले. आता आंध्र करताय. आमची मागणी आहे, करा जातगणना. आम्ही नक्की 54 ते 60% आहोत. 20% जे आहे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहे. 75% पेक्षा जास्त आम्ही मागासवर्गीय आहोत. त्याच्यानंतर 3% ब्राह्मण समाज, इतर जैन समाज, आणि नंतर जो आहे तो मराठा समाज. त्यातला एक कुणबी समाज 7% आमच्याकडे अगोदरच आहे. त्यांच्या मतांसाठी हे सगळे आमदार, हे सगळे खासदार, हे सगळे लोक केवळ त्यांच्या मतांना घाबरतात की आम्हाला ती मतं मिळणार. अरे आमचे लोक, आमचे आमदार, ओबीसीचे आमदार, त्यांना सुद्धा चिंता पडते की आपण या ओबीसीला काही मदत केली, 4 गाड्या दिल्या, 2 पैसे दिले खर्चायला की जा तुम्ही रॅली. स्वतःच येणार नाहीत, पण रॅलीला मदत करायचं म्हटलं तरी करत नाही कोणी. आमचे स्वतःच का? मराठा समाजाची मतं जाते. अरे लक्षात ठेवा, 80% समाज हा आमच्या बरोबर एकत्र आहे आणि त्याला आम्ही ललकारणार आहोत. आणि त्यांची सुद्धा मतं आहेत. लढाई 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 काय काय शिवी गाळ, दादागिरी, हे करू ते करू ते करू. काय तर काल हे होतं ना आपलं, काय ते बजेट होतं, काय गंमत. एवढा मोठा जोक कधी झालाच नव्हता. उपोषणवाले साहेब म्हणतात बजेटमधून आम्हाला आरक्षण मिळालं तर बघा. मला वाईट वाटलं. त्या सीतारामन ताई ज्या होत्या त्या अख्खं बजेट वाचलं. या तरुणांना येऊ देऊ, महिलांना हे देऊ, विमानं वाढवून येऊ करू तेऊ करू, शेतकऱ्यांना हे द्यायचं आहे आम्हाला, पण आरक्षणाचं काही बोललंच नाही. आणि हे म्हणतात या बजेटमधून आम्हाला आरक्षण द्या. काय काय जरा शांत राहा. ऐकायचं नाही का तुम्हाला? मला काही समजत नाही. मला कीव येते मराठा समाजाच्या नेत्यांची, मराठा समाजातील विचारवंतांची. अरे हा कसा तुमचा नेता?
तो म्हणतो बजेटमधून आरक्षण देता येतं का बघा. आणि कोणी बोलायला तयार नाही. एक जण सुद्धा आवाज काढायला तयार नाही. अरे कुणाच्या मागे चालला तुम्ही? कशासाठी हे करता? गावागावामध्ये दरी पडते आहे. आम्ही करतो. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो. आम्ही सांगतो आमचं आरक्षण कमी करू नका, त्यांना आरक्षण वेगळं द्या. ही आमची मागणी चूक आहे. आणि आज गावागावामध्ये जे आहे ओबीसीना छळलं जातं, त्रास दिला जातो. पोलीस तक्रार कंप्लेंट घेत नाही. आणि आता तो हा उपोषण करता